प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स. आज ऐकूया भाग क्रमांक 24. मग एकदम दरबारच्या दालनाचा दरवाजा उघडला. मशरूर पुढे चालला आणि तख्ताच्या पायऱ्यांशी जाऊन उभा राहिला. मग त्याने व दुसऱ्या एका खोजाने अबुल हसनास वर चढावयास हात दिले व तो तख्तावर बसला. तेथे पुन्हा कालिफाच्या नावाने जय जयकार झाला व अबुल हसनाच्या दोहो बाजूस समशेरबंद लोकांचा खडा पहारा होता, तो त्याने पाहिला. मग कालिफ ती खोली सोडून दरबारच्या समोरच्या खोलीत आला. कधी स्वतः दरबारास न जावेसे वाटल्यास कालिफ या खोलीत बसत असे व येथून वजीर कसे काम चालवितो ते पाहत असे. अबुल हसनास आपल्या जागी बसलेला पाहून व त्याने धारण केलेली गंभीर मुद्रा पाहून कालिफाच्या मनात संतोष वाटला. मग मुख्य वजीराने सिंहासनापुढे दंडवत घातले. नंतर तो उठून म्हणाला, सद्धर्म पालक महाराज, ईश्वर आपणास या लोकांचे व परलोकाचे हरेक सुख व ऐश्वर्य देवो व आपल्या शत्रूस पाताळाच्या अग्नीत टाको. या सर्व झालेल्या वृत्तांतावरून, मुख्य वजीराच्या या भाषणावरून आपण खरोखर कालिफ आहो की नाही हा संशय अबुल हसनाने सोडून दिला व हा चमत्कार कसा झाला या गोष्टीचा विचार न करता तो कालिफाचा अंमल चालवू लागला. मग वजीराकडे बघून त्याने विचारले, तुम्हास काही बोलावयाचे आहे की काय? वजीर म्हणाला, राजाधिराज, आपल्या दरबारचे अमीर उमराव बडे लोक सर्व दरवाजाशी उभे आहेत व सरकारच्या हुकुमाची वाट पाहत आहेत. मग अबुल हसनाने हुकूम देताच दरवाजा उघडला आणि अमीर उमराव वगैरे सर्व दरबारी मंडळी सिंहासनापुढे येऊन आपल्या हुद्द्याप्रमाणे अबुल हसनास सलाम करून वजीराने सांगितल्याप्रमाणे आपापल्या जाग्यावर जाऊन बसली. याप्रमाणे दरबार भरल्यावर सर्वजण स्तब्ध बसले. मग सिंहासनापुढे उभे राहून वजीराने लोकांचे अर्ज, खटले वगैरे सर्व अबुल हसनास तपशीलवार निवेदन केले. ह्या अर्जात वगैरे फारसा अर्थ नव्हता, तरी अबुल हसनाचे निवाडे ऐकून कालिफास आश्चर्य वाटले. त्याने यत्किंचितही न गोंधळता सर्व निकाल मोठ्या समंजसपणाने केले व लोकांच्या अर्जास रुकार द्यावयाचा किंवा नामंजूर करायचे ते सर्व यथा न्याय केले. हे चालले असता मध्येच अबुल हसनाने शहरच्या कोतवालास पाहिल्यावर त्यास आपणाकडे बोलाविले आणि तो वजीरास म्हणाला, अंमळ थांबा, या कोतवालास एक निकडीचे काम सांगावयाचे आहे. मग त्याने येऊन साष्टांग नमस्कार घातल्यावर अबुल हसन त्यास म्हणाला, कोतवाल, होईल तितकी जल्दी करून या शहरच्या अमक्या गल्लीत जा. ती कोणची वगैरे अबुल हसनाने नावाने सांगितली. तेथे एक मशीद आहे, एक इमाम व दुसरे 4 म्हातारे तिथे असतात. त्या सर्वांस पकडून त्यापैकी त्या 4 म्हाताऱ्यांच्या पायावर 100 कोरडे द्या व त्या इमामाच्या पायांवर 400 द्या. हे झाल्यावर त्या 5 जणांस गाढवावर शेपटीकडे तोंड करवून चिंध्या अंगावर घालून बसवा. अशी विटंबना करून त्यांची सर्व शहरभर धिंड काढा. शिवाय त्यांच्या मागे दवंडी पिटणाऱ्याने ओरडून ओरडून असे म्हणावे की त्या नसत्या उलाढाल्या करून आपल्या शेजाऱ्यास जे कोणी वैमनस्य आणू पाहतात व त्या सर्व प्रकारे त्रास देतात त्यांना अशी शिक्षा केली जाते. आणखी असे करा की आता हे 5 जण शहराच्या ज्या मोहल्ल्यात राहत आहेत तेथून त्यास घालवून द्या व या ठिकाणी पुन्हा पाऊल घातले तर खबरदार, अशी त्यांना सक्त ताकीद करा. हे सर्व कृत्य होऊन त्यांची धिंड काढण्याकडे दुसऱ्या शिपायास गुंतवून देऊन तुम्ही झालेला सर्व मजकूर येथे येऊन मला कळवा. शहरच्या कोतवालाने हा हुकूम ऐकून आपल्या मस्तकावर हात ठेवला आणि तेने करून असे दर्शविले की हा हुकूम न बजावल्यास माझे डोके गमावण्यासही मी तयार आहे. मग पुन्हा साष्टांग नमस्कार घालून व आज्ञा घेऊन तो चालता झाला. हा निक्षून सांगितलेला हुकूम ऐकून कालिफास विशेष समाधान वाटले, कारण आता यावरून त्यास खास समजून आले की त्या इमामास व 4 म्हाताऱ्यास शासन करण्याचे याच्या मनात फार होते व त्याकरताच कालिफाचा अधिकार आपणास एक दिवस असावेसे त्यास वाटले. इतक्यात राहिलेले सर्व अर्ज वजीराने अबुल हसनापुढे सादर केले व त्याचे संपते आहे तोच कोतवाल येऊन दाखल झाला. मग नेहमीप्रमाणे साष्टांग नमस्कार घालून त्याने हकीकत सांगण्यास आरंभ केला. तो म्हणाला, सद्धर्मपालक राजाधिराज, सरकारच्या हुकुमाप्रमाणे त्या 5 जणांस मी पकडले व महाराजांचे हुकूम मी कसे बजावले हे ह्या पत्रावरून आपणास कळेल. ह्यावर ते सर्व कृत्य डोळ्यांनी पाहिलेल्या
मोठमोठ्या लोकांच्या सह्या आहेत असे म्हणून त्याने खिशातून कागद काढला व अबुल हसनास दिला. अबुल हसनाने साक्षींच्या सह्यासुद्धा सर्व कागद वाचला. ते साक्षीदार त्याच्या माहितीतले होते. मग वाचणे संपल्यावर त्या कोतवालाला पाहून तो हसून म्हणाला, हां, हे आज ठीक झाले. मला फार संतोष झाला. तुम्ही बसा आपल्या जागी आता. मग मनात मोठे समाधान वाटून तो आपल्याशीच म्हणाला, मी काही केले की पुरे. या लोकास फार चौकशा कराव्या लागत व सभ्य लोकास मी घरी बोलावून त्यास मेजवान्या वगैरे दिल्या असता या लुच्च्यांचे फार पित्त खवळत असे. बरी गुलामांची खाज निवाली. हे त्याचे विचार त्याच्या मुद्रेवरून कालिफाने जाणले आणि त्यामुळे त्यास फारच मौज वाटली. मग अबुल हसन वजिरास म्हणाला, खजिनदारापासून 1000 मोहरांची एक पिशवी घ्या आणि हा कोतवाल आता जिकडून जाऊन आला तिकडे पाठवून अबुल हसन चैनी ज्याला म्हणतात त्याच्या आईस ती पोचती करा. ह्या नावाचा मनुष्य तेथे सर्वांस जाहीर आहे. त्याचे घर विचारल्यास तेथे कोणीही सांगेल, जा जा लवकर. जाफर वजिराने मस्तकावर हात ठेवून हुकूम बजाविण्याविषयीची आपली तत्परता दाखविली व त्या कालिफा पुढे दंडवत घालून तो निघून गेला. मग खजिनदारापासून तेवढी थैली घेऊन ती आपल्या एका दासाच्या डोक्यावर देऊन त्याने ती अबुल हसनच्या आईस नेऊन दिली आणि तिला एवढेच सांगितले की ही थैली कालिफाने पाठवून दिली आहे. त्या बिचारीला आतली गोष्ट काहीच माहीत नसल्यामुळे फारच आश्चर्य वाटले. ती म्हणाली, ही थैली मला देण्यात कालिफाचा हेतू तरी काय असावा, काहीच समजत नाही. वजीर तिकडे गुंतला असता शहरच्या कोतवालाने आपल्या संबंधाच्या पुष्कळ गोष्टी अबुल हसनास समजाविल्या. इतक्यात वजीराने येऊन हुकुमाप्रमाणे तजवीज केली म्हणून अबुल हसनास कळविले. मग मुख्य खोजा मशरूर याने अमीर, उमराव वगैरे दरबारी लोकांस कचेरी बरखास्त म्हणून खूण केली. तेव्हा सर्व लोकांनी सिंहासनाजवळ येऊन त्यांनी अबुल हसनास सलाम केला व ते सर्व निघून गेले. पुढे कालिफाचा खासगत पहारा व मुख्य वजीर हेच मात्र काय ते अबुल हसनाजवळ राहिले. मग काही वेळाने मसरूर आणि दुसरा एक खोजा यांनी दोहो बाजूस अबुल हसनास धरून त्याच्या आज्ञेवरून त्या सिंहासनावरून खाली उतरविले व तो पहिल्याने ज्या खोलीत होता तेथपर्यंत दोघेही स्वारीबरोबर राहिले. मग एकटा वजीरच अबुल हसनाजवळ राहिला. त्या खोलीत जाताच अबुल हसनाने वजीरास निघून जाण्यास सांगितले. मग वजीराने कालिफ ज्या खोलीत बसला होता तेथे जाऊन झालेला सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला. तो ऐकून कालिफास फार मौज वाटली. नंतर अंमळशाने मशरूराने येऊन अबुल हसनास एका खोलीत नेले. तेथे खाण्याचे सर्व चांगले पदार्थ मेजावर मांडून ठेवले होते. मग अबुल हसन येताच मधुर वाद्ये वाजविण्याची व गाण्याची एकच गर्दी उडाली. तेव्हा तर त्यास इतका आनंद झाला की तो अगदी देहभान विसरून गेला. मग तो आपणाशी म्हणतो, जर हे खरोखर स्वप्नच असेल तर फारच मोठे आहे आणि आणखी केवढा वेळ राहील कोण जाणे. पण छे, या स्वप्न कसे म्हणावे. मी तर चांगला शुद्धीवर आहे. मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, इकडून तिकडे चालतो. मग स्वप्नात कसा असेन. बरे असो, काही का असेना, ईश्वरास माहीत खरे काय ते. त्याचवर माझा विश्वास आहे. तरी पण वास्तविक पाहता मी कालिफच आहे असे मला वाटते. का तर इतके ज्याचे ऐश्वर्य असा कालिफाशिवाय या पृथ्वीवर दुसरा कोण असणार आहे. माझा जो हा एवढा सन्मान झाला व होत आहे व आज जे मी हुकूम केले तेही ताबडतोब बजावण्यात आले, या सर्व गोष्टींवरून मी खचित कालिफच आहे असे मला वाटते. मग अबुल हसनास खाणे पुरे झाले असे पाहून त्या दासींपैकी एक जण जवळच्या खोजास म्हणाली, जा रे, लवकर पाणी आणा. महाराजांना मुखशुद्धीकरिता दुसऱ्या महालात जावयाचे आहे. मग त्या सगळ्याजणी उठल्या व खोजांच्या हातातले कोणी सोन्याचे तस्त, कोणी गडवा, कोणी रुमाल वगैरे घेऊन गुडघे टेकून अबुल हसनापुढे त्या बसल्या. मग तोंड धुणे वगैरे झाल्यावर एका खोजाने दुसऱ्या महालाचे दार उघडले. तेव्हा मशरूराने पुढे होऊन या दुसऱ्या महालात अबुल हसनास नेले. हा महाल सुद्धा पहिल्याप्रमाणेच मोठा होता,
पण यात उत्कृष्ट तजबिरा वगैरे लाविल्या होत्या. रुजामे, गालिचे वगैरे पसरले होते व पहिल्यापेक्षा यातील सरंजाम अगदी निराळा होता. नंतर संध्याकाळची वेळ झाली तेव्हा अबुल हसन तिसऱ्या महालात गेला. तोही बाकीच्यांप्रमाणे सुशोभित केला होता. रात्र झाली होती. यास्तव या महालात तऱ्हेतऱ्हेचे हजारो दिवे लावले होते. अबुल हसन येताच तेथेही बाकीच्या महालांप्रमाणे स्त्रिया वाद्ये वाजवू लागल्या. तेथे एका मेजावर पोळ्या, पुऱ्या तसेच सुकी केळी वगैरे सुके जिन्नस मांडून ठेवले होते. मग अबुल हसनाने आपणास जे हवे ते त्या मेजावरच्या पदार्थातून काढून घेतले. नंतर एक दासी मद्याच्या मेजाजवळ गेली. मग एक प्याला भरून त्यात तिने थोडीशी पूड टाकली. तीच आदल्या रात्री कालिफाने अबुल हसनाच्या प्याल्यात टाकली होती ती. मग प्याला अबुल हसनास देऊन ती म्हणाली, राजाधिराज, आपले आरोग्य कायम राहावे या हेतूने हा प्याला आपली दासी आपणास देऊ म्हणते, तर महाराजांनी याचा आदर करावा. अबुल हसनाने तो मद्याचा प्याला घेऊन पिऊन टाकला. तेव्हा गुंगी येऊन त्यास गाढ झोप लागली. तोंड तसेच उघडे राहिले, डोळे मात्र मिटले. सारांश, कालिफाने पहिल्याने आपल्याबरोबर आणताना जशी त्याची अवस्था होती ती प्रमाणेच आताही झाली. यावेळेस तर कालिफाच्या दृष्टीस फारच मौज पडली. अबुल हसनाच्या हातचा प्याला गळाला. तो एकीने अलगद झेलून घेतला. मग कालिफ स्वतः आपल्या खोलीतून निघून त्या दिवाणखान्यात आला आणि अबुल हसनाच्या अंगावर त्याचे पहिले कपडे पुन्हा चढवावयास सांगून ज्या दासाने पूर्वी अबुल हसनास खांद्यावर घेऊन आणले होते त्यासच यास पुन्हा घरी पोहोचवून पूर्वीच्याच खोलीतल्या पूर्वीच्याच पलंगावर नेऊन ठेव व येताना दार उघडे ठेवून ये असा त्याने हुकूम केला. त्या दासाने अबुल हसनास खांद्यावर घेऊन त्याच्या घरी नेले व हुकुमादाखल काम करून आलो म्हणून कालिफास कळविले. कालिफ म्हणाला, हे बरे झाले. अबुल हसनाच्या मनात एकच दिवस कालिफ व्हावयाचे होते आणि त्या इमामाचे व 4 म्हाताऱ्यांचे पारिपत्य करावयाचे होते, तेवढे मी त्याच्याकडून करविले. आता पुरे झाले. दुसऱ्या दिवशी अबुल हसन फार वेळपर्यंत जागा काही झाला नाही. मग त्या पुडीचा अंमल अगदी नाहीसा झाल्यावर त्याने डोळे उघडले आणि पाहतो तो आपण आपल्याच घरात आहो असे त्याने पाहिले. मग तर त्यास फारच अचंबा वाटला. नंतर जी जी दासींची नावे त्यास आठवली त्या नावांनी तो हाका मारू लागला आणि म्हणाला, काय गे, अगं तुम्ही गेला तरी कोठे, या सगळ्या मजकडे. याप्रमाणे अबुल हसन मोठ्याने ओरडून हाका मारू लागला. तेव्हा त्याची आई जवळच्याच खोलीत होती. ती धावत त्याकडे आली आणि त्यास म्हणाली, मुला, अरे काय झाले, असा का ओरडतोस. हे शब्द ऐकून अबुल हसनाने वर डोके उचलले आणि आपल्या आईकडे निष्ठुरपणाने पाहून म्हटले, बाई, तू मुला म्हणून कोणाला म्हणतेस. तेव्हा त्याची आई म्हणाली, अरे कोणाला म्हणजे काय, तुला. तू माझा मुलगा अबुल हसन नव्हेस काय. तू इतक्यात आपणासही विसरून गेलास. हे मोठे नवल आहे. अबुल हसन म्हणाला, काय गे थेरडे, मी तुझा मुलगा. अगं तुला चळ लागला, तू शुद्धीवर बोलत नाहीस. मी अबुल हसन नव्हे, मी कालिफ आहे, समजलीस. आई म्हणाली, मुला चुब्बईस, एखाद्याने जर असे ऐकले तर तो तुला वेड लागले आहे असे समजेल. अबुल हसन म्हणाला, तुलाच आधी वेड लागले. मी तुला पुन्हा सांगतो की मी सद्धर्म पालक आहे व मला या पृथ्वीवर ईश्वराने आपला प्रतिनिधी नेमले. हे ऐकून अबुल हसनाची आई दुःखाच्या आवेशाने ओरडून म्हणाली, हाय रे मुला, तुला खरोखरच वेड लागले का रे. तुला कोणत्या भूताने पछाडले रे. तू असे भलते भलतेच काय बोलतोस. देवा, माझ्या लेकरावर दया कर आणि सैतानाच्या तडाक्यातून याला सोडव. अरे मुला, मी तुझी आई आहे आणि तू माझा मुलगा अबुल हसन आहेस. मग आपण कालिफ आहो अशी जी अबुल हसनास भ्रांती पडलीशी त्याच्या आईस वाटली ती दूर करण्याकरिता तिने त्यास पुष्कळ गोष्टी सांगितल्या. शेवटी ती म्हणाली, या ज्या खोलीत तू बसला आहेस ती तुझीच आहे. ही कालिफाला बसण्यास योग्य नाही हे तुला समजत नाही का. तर मी जे तुला एवढा वेळ सांगत आहे त्याचा चांगला विचार कर आणि उगीच भलत्याच कल्पना मनात आणू नकोस. हे आईचे सर्व भाषण अबुल हसनाने स्वस्थपणाने ऐकून घेतले आणि तोंडावर दोन्ही हात ठेवून तो उगीच विचार करत बसला की मी जे हे सर्व पाहिले व ऐकिले ते खरेच होते किंवा नुसता भास होता.
नंतर डोळ्यांवरचे हात काढून जसा एखादा झोपेतून जागा होऊन बोलतो त्याप्रमाणे तो म्हणाला, मला आता खास वाटते की मी अबुल हसनच आहे. तू माझी आई आहेस व मी आपल्या खोलीतच आहे. मग चोहोकडे पाहून तो आणखी म्हणाला, मी अबुल हसनच आहे, यात काही एक संशय नाही. पण हे वेड माझ्या डोक्यात कशाने शिरले हे काही मला समजत नाही. आपल्या लेकाचे हे बोलणे ऐकून अबुल हसनच्या आईला वाटले की आता याची भ्रांती सगळी दूर झाली व ती त्याला स्वप्नाविषयीच आणखी प्रश्न विचारू लागली. तो इतक्यात एकाएकी दचकून अबुल हसन आपल्या आईकडे निष्ठुर मुद्रेने पाहू लागला आणि म्हणाला, म्हातारडे, सगळी भ्रांतीत ही बडबड चालविली आहेस. तू माझी आई नव्हेस व मीही तुझा लेक नाही, तर मी खचित कालिफच आहे व तू कितीही बडबड केलीस तरी ती मी काही खरी मानणार नाही. मग त्याची आई म्हणाली, मुला, हे बोलणे आता एकीकडे राहू दे. आपण दुसऱ्या काही गोष्टी बोलू, नाहीतर भलतेच संकट आपणावर येऊन गुदरेल. त्या आपल्या गल्लीतल्या इमामाची व त्या 4 म्हाताऱ्यांची काल काय दशा झाली ती सगळी हकीकत तुला सांगते, ऐक. काल कोतवालाने येऊन त्या 5ही जणास पकडले व प्रत्येकास वेताने खूप फटके दिले. मग त्यांची सर्व रस्त्यातून धिंड काढली व त्यांच्या पुढे एक मनुष्य मोठ्याने ओरडून लोकांना सांगत होता की जे कोणी दुसऱ्यांच्या कामात काही संबंध नसता उगीच नसती उठाठेव करतात व तेणे करून शेजाऱ्यांमध्ये वैमनस्य पाडतात, त्यांना असे शासन केले जाते. याप्रमाणे रस्तोरस्ती त्यांना फिरविल्यावर त्यांना सक्त ताकीद झाली की तुम्ही या आळीत पुन्हा पाऊल ठेवू नये. हा सर्व वृत्तांत सांगण्यात अबुल हसनच्या आईचा इतकाच हेतू होता की मी कालिफ आहे अशी जी आपल्या लेकाला भ्रांती झाली आहे ती पासून त्याचे मन काढावे. पण आदले दिवसाचे सर्व कृत्य आपल्या लेकाकडूनच घडले हे तिला मुळीच माहीत नव्हते. त्यामुळे ह्या तिच्या वृत्तांताने त्याचे मन दुसरीकडे न लागता मी कालिफ आहे ही त्याची भ्रांती अधिक दृढ मात्र झाली. तो आईचे बोलणे ऐकून घेऊन म्हणाला, मी तुझा मुलगा नव्हे व अबुल हसनही नव्हे, तर खचित कालिफच आहे. आणि या तू सांगितलेल्या हकीकतीवरून तर मला संशयच उरला नाही. तर तू खचित समज की त्या इमामास व त्या 4 म्हाताऱ्यांना जी शिक्षा दिली ती मी देवविली. मी खास कालिफ आहे. इतपर ते सारे स्वप्न होते असे अक्षरही मजपाशी काढू नको. आता जसा मी जागा आहे त्याचप्रमाणे त्यावेळेसही चांगला जागा होतो. तेथे कोतवालाने जे मला सांगितले की महाराज हुकुमाप्रमाणे काम केले तेच तू आताही सांगतेस, हा तुझा मजवर उपकार आहे. व त्या इमामाचे व 4 लबाड म्हाताऱ्यांचे ठीक पारिपत्य झाले म्हणूनही मला फार आनंद वाटतो. आता मला एवढेच समजत नाही की मी येथे कसा आलो इतकेच. असो, ईश्वराच्या दयेने सर्व गोष्टी बऱ्या झाल्या. मी तर खराच सद्धर्म पालक कालिफ आहे. आणखी तू कितीही सांगितलेस तरी ते मी बिलकुल मानणार नाही. हे अबुल हसनाचे बोलणे ऐकून त्याच्या आईची अगदी खात्री झाली की आपल्या लेकाला खास वेड लागले. मी कालिफ आहे, मी कालिफ आहे अशी विलक्षण भ्रांती आपल्या लेकास का झाली व ती न सोडण्याचा त्याचा इतका आग्रह का हे त्या बिचारीस कोठून समजणार. तेव्हा सहजच तिला वाटले की हा शुद्धीवर काही बोलत नाही. मग ती म्हणाली, तुझ्यावर देवाने दया करावी हे माझे त्यापाशी पदर पसरून मागणे आहे. मुला, असा वेड्यासारखा बकू नकोस रे. तू खचित ईश्वराचा काही अन्याय केला आहेस तर त्याबद्दल त्याची क्षमा माग आणि बुद्धीस चळ न होण्याविषयी प्रार्थना कर. जर करिता तुला असे बडबडताना कोणी ऐकिले तर लोक तुला काय म्हणतील बरे. गोष्ट कानगीने कोठल्या कोठे जाते हे तुला ठाऊक नाही का. आपल्या आईच्या या बोलण्याने अबुल हसनास अधिकच संताप आला. तो म्हणाला, म्हातारे, उगीच बैस म्हणून तुला एकदा सांगितली ना. आता जर ऐकणार नाहीस तर पहा, अशी तुझी खोड काढीन की तुला जन्मभर आठवण राहील. मी सद्धर्म पालक कालिफ आहे. माझे म्हणणे तुला मानले पाहिजे असे तो बोलला. तेव्हा त्याच्या आईला वाटले की याच्या वेडाची तर आता कमाल झाली. मग ती बिचारी दुःखाने आणि शोकाने व्याकुळ होऊन डोके व ऊर बडवून घेऊ लागली व तिने मोठ्याने रडण्यास आरंभ केला. ही आईची अवस्था पाहून अबुल हसनास तिची दया न येता उलटा तो रागाने अगदी वेडावून गेला. मग हातात एक वेताची छडी घेऊन तो आईवर धावला आणि छडी उगारून म्हणाला,
चांडाळणी, सांग मला मी कोण तो, सांग लवकर. मुलगा असा मारायला निघाला असताही त्या आईला यत्किंचित सुद्धा भय वाटले नाही. तिने त्याकडे ममतेने पाहून उत्तर केले, अरे मुला, जिने तुला जन्म देऊन लहानाचा मोठा केला त्या आपल्या आईचीही ओळख टाकण्या इतका तू ईश्वरास विन्मुख झाला असशील असे माझे मन घेत नाही. खरेच तू माझा मुलगा अबुल हसन आहेस आणि आपला धनी जो कालिफ हारून अल रशीद त्याचा किताब तू आपणास लावून घेतोस हे फार गैर करतोस. कालच त्याने आपणाला एक मोठा नजराणा पाठवून दिला. मुला, खरेच मी तुला सांगायचेच विसरले. काल मुख्य वजीर जाफर याने माझ्याकडे येऊन माझ्या स्वाधीन 1000 मोहरांची पिशवी केली आणि मला सांगितले की ह्या मोहरा कालिफांनी तुम्हाला बक्षीस दिल्या आहेत. तुम्ही त्यांच्या कल्याणार्थ ईश्वरापाशी प्रार्थना करा. हे ऐकून तर अबुल हसनाच्या अंगात अगदी पिसे चढले. त्याच्या आईने त्याला आता जी मोहरांची हकीकत सांगितली तीवरून त्याची पक्की खात्री झाली की आपण खरोखरच कालिफच. मग आईच्या अंगावर ओरडून तिला म्हणतो, म्हातारडे, आता तरी मी सांगतो ते तुला खरे वाटले की नाही की मी आपला मुख्य वजीर जाफर तुझ्याकडे पाठवून त्या 1000 मोहरा तुला देविल्या व त्यानेही माझा हुकूम मी कालिफ होतो म्हणूनच ऐकिला. मी सांगतो ते खरे न मानता मला भलतेच सांगून आग्रह धरितेस की मी तुझा मुलगाच म्हणून तुला सगळा पोरखेळ वाटला आहे. असे म्हणताना रागाच्या सपाट्यात मी करतो काय आणि नाही काय हे त्याचे भान अगदी उडून गेले. तो आपल्या आईस त्या छडीने झोडपीत सुटला. त्या बिचाऱ्या आईस गोष्ट अशा थरास जाईल हे वाटले देखील नव्हते. मग ती धावा धावा, मेले मेले म्हणून मोठ्याने ओरडली. तेव्हा शेजारचे लोक तिच्याकडे धावून आले. तो तीस अबुल हसन प्रत्येक छडीला विचारी की मी कालिफ आहे की नाही सांग, मी कालिफ आहे की नाही सांग. त्याप्रमाणे तीही प्रत्येक वेळी ममतेनेच उत्तर देई, छे छे, तू तर माझा मुलगा आहेस. शेजारी पाजारी जमून आत येत तोपर्यंत अबुल हसनाचा राग काहीसा कमी होऊ लागला. पहिल्याने जो शेजारी धावला तो त्याच्या व त्याच्या आईच्या मध्ये होऊन व त्याच्या हातची छडी घेऊन त्यास म्हणाला, अबुल हसन, काय करतोस हे? हे करताना तुला ईश्वराचे भय नाही वाटत? खायला प्यायला देऊन ममतेने वाढविलेला मुलगा कधीतरी आपल्या आईवर हात उगारतो का? तुझी ही आई तुझवर इतकी ममता करते, तिला अशी बडवताना तुला काही शरम नाही वाटत? असे तो शेजारी बोलला. मग अबुल हसनाने त्याकडे नुसते पाहिले, उत्तर काही एक केले नाही. मग जसे दुसरे लोक जमायला लागले तसे त्या सर्वांस न्याहाळून पाहून तो म्हणाला, अरे कोणता तो अबुल हसन ज्याला तुम्ही असे बोलता? तो काय मला म्हणताय का अबुल हसन? हे त्याचे भाषण ऐकून त्या शेजाऱ्यांना मोठा अचंबा वाटला. मग जो पहिल्याने बोलला होता तो अबुल हसनास म्हणाला, काय रे, जिने तुला वाढविले व जिच्या बरोबर तू नेहमी राहतोस त्या तुझ्या आईलाही तू जाणत नाहीस? अबुल हसन म्हणाला, निघा येथून तुम्ही सर्व लुच्चे लोक. मी हिला जाणत नाही व तुम्हालाही जाणत नाही आणि कधीही यापुढे जाणणार नाही. मी अबुल हसन नव्हे, मी कालिफ आहे. पण थांबा, हे तुम्हाला चांगले समजावून दिले पाहिजे. हे त्याचे बोलणे ऐकल्यावर शेजाऱ्यांची तर खात्री झाली की याला पक्के वेड लागले. तेव्हा न जाणो हा रागाच्या सपाट्यात कोणाचा तरी घातपात करील असे भय पडून त्यांनी धिंगामस्ती करीत असताही त्याला धरून पायांपासून तो डोक्यापर्यंत आवळून टाकला. इतक्यात एक जण वेड्यांच्या दवाखान्याच्या अधिकाऱ्याकडे गेला आणि त्याला घेऊन आला. तो आपणाबरोबर एक छडी, बेड्या आणि काही लोक असे घेऊन आला. आपणास वेडा समजून बांधून नेतील असे अबुल हसनास वाटले नव्हते. पण दवाखान्याचा अधिकारी व त्याच्याबरोबरचे लोक यांना पाहिल्यावर आपण स्वतःच मोकळे करण्याकरिता त्याने खूप झटापट केली. पण दवाखान्याच्या अधिकाऱ्याने जेव्हा खांद्यावर 2-3 छड्या सपाटून लगावल्या तेव्हा तो उगीच राहिला आणि त्या अधिकाऱ्यास व त्याच्या लोकांस हवे ते त्याने करू दिले. त्यांनी लागलीच त्याच्या हातापायात बेड्या चढविल्या आणि ते त्यास दवाखान्याकडे घेऊन चालले. तेथे गेल्यावर त्या अधिकाऱ्याने त्याला आधी 50 चमक्या यथास्थित दिल्या आणि मग नेऊन त्याच्या खोलीत त्याला बसविले. याप्रमाणे तो मनात काही दया न आणता 3 आठवडेपर्यंत त्याला नित्य मार देत गेला व दररोज बजावीत गेला की ध्यानात ठेव, तू कालिफ नाहीस बरे.
अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे. आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती. आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषतः लहान मुलांना ऐकायला पाठवा. कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत, वाचन करत नाहीत. तर हा जो आपला वारसा आहे, हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे, तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं. धन्यवाद.